विद्यार्थी मित्र, आपण दोनच्या पिरियडपासून डिपॉझिटरी किंवा भागपेढी म्हणजे काय याचा अभ्यास आपण करत आहोत. डिपॉझिटरी ही प्रतिभूतींचं धारण करते आणि धारण करून सुरक्षित ठेवते आणि कागदपत्र विरहित माहिती साठवून ठेवते. आणि डिपॉझिटरीमध्ये साठवून ठेवल्यामुळे कागदपत्रातील जे प्रतिभूतीमध्ये जे दोष आहेत ते दोष दूर करण्याचा प्रयत्न डिपॉझिटरी कायद्याअंतर्गत डिपॉझिटरीची स्थापना करून भारत सरकारनं स्वतंत्र कायदा पास करून भारतामध्ये डिपॉझिटरी ही व्यवस्था आणली. डिपॉझिटरी म्हणजे ही एक ठेवपोष संस्था किंवा याला भाग धरोहर किंवा प्रतिभूती धरोहर हे असे याचे नाव आहे. भाग धरोहर किंवा डिपॉझिटरी. डिपॉझिटरी म्हणजे काहीतरी डिपॉझिट करून घेणारी परंतु कागदपत्र इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये साठवून ठेवणारी ही जी व्यवस्था भारत सरकारनं या ठिकाणी उद्योगधंद्यांच्या ज्या प्रतिभूती असतात, भांडवल मिळवण्याच्या ज्या वेगवेगळ्या प्रतिभूती असतात त्या सुरक्षितपणे ठेवण्यासाठी शेअर मार्केट किंवा भाग बाजारामध्ये आणि गुंतवणूकदारांमधील गोंधळ किंवा फसवणूक टाळण्यासाठी भारत सरकारनं आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी डिपॉझिटरीची पद्धत आणली आणि त्याद्वारे देशातील गुंतवणूकदारांचे किंवा परदेशातील गुंतवणूकदारांच्या प्रतिभूती किंवा त्यांचे भाग या ठिकाणी एका केंद्रित पद्धतीनं ठेवण्याची पद्धत स्थापन केली आणि त्या पद्धतीला डिपॉझिटरी पद्धत असं म्हटलं जातं. डिपॉझिटरी हे भारत सरकारनं डिपॉझिटरी कायदा ठेवपोष कायदा 1996 अन्वये स्वतंत्र संसदेमध्ये पास करून कंपनी या हेडखाली कंपनी कायद्यानुसार कंपन्यांचं भांडवल मिळवलं जातं. त्या पद्धतीनं देशातील गुंतवणूकदारांच्या प्रतिभूती व्यवस्थित ठेवण्यासाठी, ते धरून ठेवण्यासाठी, त्याचा सांभाळ करण्यासाठी, त्याचा खर्च वाचवण्यासाठी, गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आणि त्याचबरोबर कंपन्यांचे प्रतिभूती किंवा भाग हे हस्तांतरण असतात आणि त्या हस्तांतरामध्ये ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी, कंपन्यांचे भाग मुक्तपणे हस्तांतर करता यावं यासाठी आणि ते लवकरात लवकर संगणकाच्या सहाय्याने किंवा इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये आपण त्या ठिकाणी डिपॉझिटरीमध्ये प्रत्येक गुंतवणूकदारांचं खातं ओपन करून त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये गुंतवणूकदारांचं खातं त्या ठिकाणी ओपन करून प्रतिभूती सांभाळल्या जातात आणि तिला स्वतंत्र कायद्यान्वये अशा प्रकारची ही कंपनी आपल्याला स्थापन करता येते किंवा भारत सरकारनं डिपॉझिटरी कायदा 1996 अंतर्गत कंपनी कायद्याखाली नोंदणी करून सेबीकडे नोंदणी करून या ठिकाणी डिपॉझिटरीची व्यवस्था आणली की ज्यामुळं शेअर बाजारामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एक विश्वासाचं वातावरण निर्माण झालं आणि नवीन आर्थिक धोरणानंतर तर मग जागतिक अर्थव्यवस्थेशी आपण जोडले गेल्यानंतर जगभरातील गुंतवणूकदारांनी आपल्या भारतामध्ये पैसे किंवा मुक्त व्यापार झाल्यामुळं जगभरातील भांडवल भारतीय अर्थव्यवस्थेकडे आकृष्ट झालं आणि भारतात उद्योगांची किंवा व्यापाराची या एक प्रकारे नांदी सुरू झाली आणि त्यानुसार भारतीय अर्थव्यवस्थेला वळण लावण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेच्या भाग बाजारामध्ये अनेक प्रकारचे दोष होते. फसवणूक वगैरे, बनावटगिरी, भौतिक स्वरूपातील कागदपत्र फाटणे, चुरगाळणे, प्रवासात नष्ट होणे, डुप्लिकेट कागदपत्र तयार करणे, अशा प्रकारचे अनेक धोके कंपन्यांच्या भांडवल उभारणीमध्ये किंवा उद्योग जगताविषयी असं अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यावरील उपाय म्हणून गुंतवणूकदारांच्या अपेक्षेप्रमाणे परकीय प्रगत देशातील प्रतिभूती ठेवण्याच्या पद्धतीसारखी एक केंद्रीय पद्धत सरकारनं अस्तित्वात आणावी असं त्या ठिकाणी ठरलं. त्यानुसार संसदेनं कायदा पास केला आणि या कायद्याअंतर्गत भारत सरकारनं
2 डिपॉझिटरी भारतात अंमलात आणल्या. CDSL आणि NSDL या संस्था गुंतवणूकदारांना त्यांचे महत्वाची प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये साठवून सेवा देण्यासाठी, फायनान्शियल किंवा आर्थिक सेवा देण्यासाठी ही कंपनी भारत सरकारनं अस्तित्वात आणली. कंपनी काय, कुठल्याही कंपनीचं, मग ते भारतीय असो कुठलीही कंपनी असो, कंपन्यांचे भाग विशेषतः सार्वजनिक कंपनीचे कोणतीही प्रतिभूती आपल्याला मुक्तपणे भागधारक हस्तांतर करू शकतो आणि कंपनीपासून वेगळं होऊ शकतो. परंतु या हस्तांतर करण्यामध्ये अनेक अडचणी होत्या. सुरक्षित ठेवण्याचं आणि हस्तांतरण मुक्तपणे व्हावं यासाठी भारत सरकारनं डिपॉझिटरी अर्थव्यवस्था, ही डिपॉझिटरी व्यवस्था कंपन्यांचे भाग हस्तांतर करण्यासाठी ही डिपॉझिटरी व्यवस्था आणली आणि त्या ठिकाणी या डिपॉझिटरीचं कार्य चालतं. डिपॉझिटरीचं कार्य या 4 घटकांच्या मदतीनं चालतं. त्यामध्ये डिपॉझिटरी म्हणजे ठेवकोष संस्था, हिला बँकेसारखं स्वरूप असतं. ते बँक पैसा सांभाळते पण डिपॉझिटरी कागदपत्र सांभाळते आणि ते डिपॉझिटरीच्या मध्यस्थीने डिपॉझिटरीच्या साह्यानं त्या ठिकाणी काम पाहते आणि डिपॉझिटरी पार्टिसिपंट, बेनिफिशियल ओनर म्हणजे भाग खरेदी करणारा किंवा गुंतवणूकदार वर्ग, त्याला पैसे गुंतवल्यानंतर, भाग गुंतवल्यानंतर किंवा कर्जरोख्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर त्याला लाभांश किंवा व्याज मिळतो. आणि कंपनी म्हणजे जी कंपनी आपले भाग इश्यू करते लोकांना, आम लोकांना भाग विकते. अशा या 4 घटकांच्या साह्याने किंवा मदतीने, या 4 घटकांच्या साह्याने डिपॉझिटरीचं काम कार्यान्वित होतं आणि या 4 प्रकारे या ठिकाणी कंपन्यांना भांडवल उभं करणं सोपं जातं. कंपन्यांना कायदेशीरपणे आपलं भांडवल मिळवता येतं, ते विकता येतं आणि गुंतवणूकदारामध्ये विश्वास निर्माण करता येतो. अर्थव्यवस्थेमध्ये एक सुरक्षिततेचं वातावरण किंवा उद्योगधंद्यांना एक प्रकारे चिरकालीन सुरक्षितता मिळते आणि सर्वांचंच कल्याण होतं. म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुनिश्चितता आणि आर्थिक स्थिरता आणण्यासाठी ही डिपॉझिटरी पद्धत आणली. आणि आपण पाहतो डिपॉझिटरी ही किंवा भागपिढी ही एक मध्यवर्ती बँकेसारखी एक संस्था असते, जिथे गुंतवणूकदारांच्या विनंतीनुसार प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवल्या जातात. आजही आपल्याला आपल्या प्रतिभूती भौतिक स्वरूपात किंवा इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये ठेवता येतं. परंतु सेबीनं घेताना जरी तुम्ही भौतिक स्वरूपात घेतल्या तरी विकताना मात्र त्याचं डिमटेरियलायझेशन करून डिपॉझिटरीमध्ये खातं निर्माण करूनच ते विकता येतं, जेणेकरून त्याला आपल्याला सुरक्षितता प्राप्त होते. म्हणून गुंतवणूकदारांच्या विनंतीनुसार आपल्याला डिपॉझिटरीमध्ये आपली योग्य ती माहिती, आपल्या खात्याची माहिती देऊन त्या ठिकाणी गुंतवणूकदार डीपी किंवा डिपॉझिटरीकडे योग्य ते कागदपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र अशा वगैरे देऊन प्रत्येक गुंतवणूकदार म्हणजे भागधारक किंवा प्रत्येक प्रतिभूती धारक या डिपॉझिटरी सेवेचा लाभ घेऊ शकतो. आणि या बेनिफिशियल ओनरला किंवा गुंतवणूकदारांना किंवा भागधारकाला त्या ठिकाणी डिपॉझिटरीकडे त्याचं डिमॅट खाते सांभाळल्याबद्दल योग्य ते शुल्क द्यावं लागतं. आणि अशा प्रकारे मग कंपनीला सुद्धा या ठिकाणी आपले भाग डिमटेरियलाइज स्वरूपात करून देण्यासाठी या डिपॉझिटरीच्या व्यवस्थेमध्ये या 4 सहकार्यानं कंपनी, भागधारक, डीपी आणि डिपॉझिटरी या माध्यमानं त्या ठिकाणी आपल्याला हे काम चालतं आणि मग भाग खरेदी करू शकतो, विकू शकतो, इतरांना कोणालाही ट्रान्सफर करू शकतो आणि भागधारक हा अलिप्त किंवा मुक्त होऊ शकतो. किंवा कायद्यानुसार त्याला हक्कभाग मिळतात, बोनस भाग मिळतात. ते बोनस भाग आपल्याला डिपॉझिटरीच्या माध्यमातूनच संबंधित गुंतवणूकदाराच्या खात्यात आपल्याला ते जमा करता येईल. तर भागपिढी ही अशा प्रतिभूतींच्या व्यवहारात भागपिढी ही प्रतिभूतींच्या व्यवहारा संबंधित वेगवेगळ्या सेवा
पुरवते, म्हणजे खरेदी विक्रीच्या सेवा पुरवते. मग डीपीकडे आपण फोन केला की ते भाग विकले जातात, त्याचे पैसे आपल्या ट्रेडिंग अकाउंटला जमा होतात. त्यानंतर आणखीन आपण डीपीला सल्ला दिला की ते भाग खरेदी होतात आणि डीपीकडे आपल्या डिमॅट खात्यामध्ये जमा होतात. किंवा IPO संदर्भात मिळालेले भाग, बोनस भागामध्ये मिळालेले भाग, हक्क भागाच्या द्वारे मिळालेले भाग प्रत्येक गुंतवणूकदाराला किंवा कर्जरोखीधारकाला त्याचे गुंतवणुकीचे प्रमाणपत्राच्या ऐवजी ते भाग डिमटेरियलाइज स्वरूपात त्याच्या खात्यात साठवले जातात. गुंतवणूकदारांच्या प्रतिभूती सुरक्षित ठेवण्यासाठी डिपॉझिटरी जबाबदार असते आणि अशा प्रकारे कायद्यान्वये ही संस्था स्थापन झाते. तर गुंतवणूकदारांनी एकदा विनंती केल्यानंतर त्याचे खाते योग्य त्या मोबदल्यामध्ये सुरक्षित ठेवण्याचं काम डिपॉझिटरी आणि डीपी ही संस्था, डिपॉझिटरी आणि तिचा सहाय्यक डीपी हे करत असतो. डिपॉझिटरी आणि कंपनी, डिपॉझिटरी ही कंपनी आणि गुंतवणूकदार यांच्या दुवा म्हणून काम करते. बरोबर आहे, भागधारक हा कोणाचे भाग खरेदी करतो? कंपनीचे करतो. परंतु त्याचे प्रमाणपत्र सुरक्षित ठेवण्याचं काम किंवा बेनिफिशियल ओनर आणि कंपनी यामध्ये एक मध्यस्थ म्हणून त्यांचे कागदपत्र किंवा प्रतिभूती सुरक्षित ठेवण्याची ती सेवा देते. एक दुवा म्हणून दोघांच्या मध्ये त्यांचे महत्वाचे दस्तऐवज इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये साठवून ठेवणं आणि आवश्यक त्यावेळेस खात्याचा उतारा देणं आणि त्याचे भाग इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये सांभाळण्याचं काम हे डीपी करते. आज आपण जे पाहतो, आपण आज आपल्या मोबाईलमध्ये कित्येक माहिती, कागदपत्र, पूर्वी आपल्या खिशामध्ये काय राहायचे? मोबाईल असताना एक डायरी राहायची. त्या डायरीमध्ये आपण सर्व गोष्टी नोंद, महत्वाच्या गोष्टींचं खर्च, महत्वाच्या कामं याची नोंद आपली वैयक्तिक आपल्या खिशामध्ये डायरी, आपल्या पॉकेटमध्ये डायरी ठेवून आपण आपलं काम करत होतो, कागदपत्राच्या स्वरूपात नोंदवून. पण आता आपण तेच काम कशामध्ये करतोय? मोबाईलमध्ये, इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये वेगवेगळी अत्यंत महत्वाची माहिती, खाजगी माहिती वगैरे आपण मोबाईलमध्ये सेव्ह करून तो मोबाईल आपल्याला लगेच सूचना देतो, रिंग देतो आणि बेल वाजते, हे तुम्ही काम नोंद केलं होतं, तुम्ही ते काम करा, अशा प्रकारची सूचना मोबाईल देतो. तशा प्रकारे डिपॉझिटरी ही गुंतवणूकदारांच्या प्रतिभूतींचं व्यवहाराचं काम किंवा शेअर मार्केटमधलं सर्व काम डिपॉझिटरीच्या माध्यमाने, कंपनीचे भाग आणि कर्ज विक्रीचं काम हे डिपॉझिटरीच्या माध्यमानं केलं जातं. आणि त्या स्वतंत्र कायद्यान्वये भारत सरकारनं NSDL, CDSL, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ह्या डिपॉझिटरी या सध्या NSDL आणि CDSL, एल म्हणजे की लिमिटेड झालं आणि लिमिटेड म्हणजे की कंपनी झालं. तर भारत सरकारनं सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनी म्हणून सुरुवातीला या दोन कंपन्या अस्तित्वात आणल्या. कारण सामान्य लोकांना या भागबाजाराची माहिती नव्हती, म्हणून सरकारनं हस्तक्षेप करून सरकारनं कंपनी कायदा 2013 नुसार किंवा मागचा कायदा कंपनीचा 56 नुसार, त्या कायद्यानुसार हे सार्वजनिक सरकारी कंपनी आणली आणि सरकारी कंपनीवर सरकारनं देशातील गुंतवणूकदारांचे, महत्वाचे देशातील किंवा विदेशातील गुंतवणूकदारांचे प्रतिभूती, विदेशातील गुंतवणूकदारांच्या प्रतिभूती सांभाळण्याचं काम ही डिपॉझिटरी व्यवस्था करते. आणि कंपनी कायद्याखाली डिपॉझिटरीची कंपनी म्हणून नोंदणी झालेली असते. सेबीकडं नोंदणी झालेल्या NSDL आणि CDSL, या NSDL आणि CDSL या दोन डिपॉझिटरी सेबीकडं नोंदणी झालेल्या आहेत. या पुस्तकामध्ये 11च्या आपण भागबाजार, डिपॉझिटरी, सेबी आणि भागबाजार या 3 महत्वाच्या प्रकरणांचा अभ्यास किंवा या 3 प्रकरणांचा अभ्यास म्हणजेच सर्व विषयाचा अभ्यास असं या प्रकारे ठिकाणी आहे. आपण पहा, तिथं पुस्तकाच्या आपल्या 12वीच्या पेजच्या मध्यभागी CDSL,
CBI कंपनीज ऍक्ट 2013 आणि शेअर मार्केटचं चिन्ह त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर भाग बाजारात डिपॉझिटरी प्रणालीचे घटक म्हणजे डिपॉझिटरी, पार्टिसिपंट. तर अशा प्रकारे डिपॉझिटरी ही कंपनी व गुंतवणूकदार यांच्यात दुवा म्हणून काम करते. त्यानंतर या ठिकाणी डिपॉझिटरी ही आपण देशातील किंवा विदेशातील कंपन्यांचे प्रतिभूतीचं कस्टोडियन, तिथं त्या ठिकाणी कस्टोडियन म्हणून ही डिपॉझिटरी देशात काम करते. आणि सेबी कायद्यान्वये डिपॉझिटरी पार्टिसिपंट हा नोंदणीकृत असतो. सेबी अधिनियम आणि 96 अंतर्गत नमूद केलेले अधिकार व जबाबदाऱ्या त्यांना प्राप्त असतात. डिपॉझिटरी पार्टिसिपंट हा डिपॉझिटरीचा प्रतिनिधी असतो. भागपेढीचा तो प्रतिनिधी म्हणून काम करतो आणि डीपीला तो मदत करत असतो. डिपॉझिटरीद्वारे नियुक्त मध्यस्थ म्हणून डीपी काम करते. डिपॉझिटरी व गुंतवणूकदार यांच्यामधील दुवा म्हणून डीपी काम करते. डिपॉझिटरी आणि गुंतवणूकदार यांच्यामधून हा डीपी दुवा म्हणून त्या ठिकाणी काम करते. हे थेट ग्राहकाशी व्यवहार करतात. डीपी हे डिपॉझिटरी थेट ग्राहकाशी संपर्क साधत नाही. बँक जसं खातेदारांशी संपर्क साधते, परंतु डिपॉझिटरी हा प्रतिभूतींच्या कागदपत्रांचा सांभाळ असतो. त्यामुळं डिपॉझिटरी गुंतवणूकदारांशी किंवा आपल्या ग्राहकांशी डीपीच्या माध्यमानं त्या ठिकाणी काम करते. आणि यांचे कार्य प्रतिभूती बँक म्हणून डीपीचे कार्य असते. प्रतिभूतींची बँक ही सुद्धा भागपेढी आहे, पण कशाची बँक आहे? प्रतिभूतींची बँक, कागदपत्र सांभाळणारी बँक म्हणून डिपॉझिटरी आणि डीपी काम करत असतं. हा डिमटेरियलायझेशन सुलभ करतो. तर भागधारकांचे कागदपत्र स्वरूपातील भाग नष्ट करून भौतिक स्वरूपातील भाग नष्ट करून त्या ठिकाणी डिमटेरियलाइज स्वरूपात डीपी कागदपत्रांचं डिमटेरियलायझेशनचं काम डीपी करते. हक्क भाग, बोनस भाग इत्यादी वाटपांच्या वेळी डीपी कडून डीमॅट खात्यात कंपनी ज्या वेळेस आपल्या गुंतवणूकदारांना हक्क भाग, बोनस भाग किंवा वाटपाच्या वेळी जी भागांचं वाटप करते, त्यावेळेस प्रत्येक भागधारकाच्या डीमॅट खात्यामध्ये प्रतिभूती जमा होतात. त्याचबरोबर डीपी हा गुंतवणूकदारांना लाभांश, व्याज इत्यादी कंपनीकडून त्यांचं व्याज, लाभांश देण्याचं काम किंवा त्याच्या खात्यात जमा करण्याचं काम डीपी कडून केलं जातं. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्यवहारांची पूर्तता डीपी करते. डीपी म्हणून खालील संस्था कार्य करतात. तर डीपी म्हणून या ठिकाणी अर्थव्यवस्थेतले सक्षम लोक किंवा बँका, मान्यताप्राप्त विदेशी बँका किंवा भाग दलाल किंवा शोधन व्यवसाय संस्था, क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स, अगर बिगर बँकिंग वित्त पुरवठा संस्था, अगर भाग विक्री निबंधक, अगर भाग हस्तांतर नोंदणी संस्था या ठिकाणी डीपी म्हणून काम करत असतात. डीपी तर आहे कायद्याने स्थापन झालेली कंपनी, पण या डिपॉझिटरीचा डिपॉझिटर कायद्याने 96च्या अंतर्गत या ठिकाणी डिपॉझिटरी ही कंपनी कायद्याअंतर्गत प्लस अधिक डिपॉझिटरी कायदा 96 अंतर्गत याची स्थापना होते. यांना सेबीकडे SBI सेबी म्हणजे भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे या दोन्ही कंपन्यांची किंवा कोणत्याही डिपॉझिटरीची नोंदणी होते आणि सेबीकडून यांना व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र मिळते. डिपॉझिटरी ही कागदपत्र सांभाळणारी बँक आहे आणि ती थेट गुंतवणूकदारांशी संपर्क साधत नाही, तर डिपॉझिटरीच्या माध्यमातून डिपॉझिटरी आपली सेवा देते. त्यानंतर बेनिफिशियल ओनर म्हणजे लाभप्रद गुंतवणूकदार किंवा मालक किंवा गुंतवणूकदार जे भाग इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये साठवण्याचं काम केलं जातं.
तर या बेनिफिशियल ओनरला त्यांचं भागांचं वाटप, बोनस भाग, हक्कभाग, व्याज, लाभांश इत्यादी देण्याचं काम ही डिपॉझिटरी करत असते. त्यानंतर कंपनी म्हणजे ही कंपनी याचा अर्थ जिने आपल्या प्रतिभूतींचे डिमॅटिकरण केलेले आहे, जिने आपल्या भाग कागदपत्रांमध्ये इश्यू न करता डिमॅट स्वरूपात डिपॉझिटरीची सेवा देऊन नोंदवलेली असतात, त्याला डिपॉझिटरी असं म्हटलं जातं. तर आपण अशा प्रकारे आपण ह्या डिपॉझिटरीचं काम वेगवेगळ्या कंपन्यांचे भाग इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये किंवा संगणकामध्ये साठवून गुंतवणूकदारांना सेवा देते, की ज्यामुळं गुंतवणूकदारांच्या सर्व प्रतिभूती व्यवस्थित होतात, त्या प्रवासामध्ये फाटतील किंवा नष्ट होतील, आग लागेल इत्यादी कागदपत्राच्या स्वरूपातील प्रतिभूतींना अनेक प्रकारचे धोके असतात. बनावट कागदपत्र तयार करून ते विकले जाऊ शकून गुंतवणूकदारांचं नुकसान होऊ शकतं आणि देशातील अर्थव्यवस्था किंवा देशातील व्यवस्थेवर लोकांची शंका उत्पन्न होते. म्हणून सरकारने डिपॉझिटरी व्यवस्था आणली आणि ही डिपॉझिटरी कंपनी कायदा 2013 किंवा भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ किंवा रोखे कायदा 1956 नुसार या डिपॉझिटरी आणि शेअर मार्केटमध्ये काम चालतं. या डिपॉझिटरीवर आणि भाग बाजारावर सेबीचं नियंत्रण असतं. सेबी ही एक स्वायत्त संस्था आहे. कंपनीचे भांडवलीवर नियंत्रण ठेवणारी आणि गुंतवणूकदारांचं हितरक्षण करण्यासाठी सेबीची स्थापना झालेली आहे. तर या स्वरूपात भागपिढी पद्धतीतील अधिकपणे स्पष्ट समजण्यासाठी काही संकल्पना आहे. तर डिपॉझिटरी काय करते? डिपॉझिटरी कंपन्यांच्या प्रतिभूती डिमटेरियलाइज स्वरूपात, कागदपत्र विरहित स्वरूपात इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये साठवून ठेवते आणि कागदपत्र नष्ट करते. म्हणजे डिमटेरियलाइज, कागदपत्र विरहित, मटेरियल विरहित कंपन्यांचे भाग धारण करून ठेवते आणि खरेदी विक्री करण्याचं काम करते. त्याला डिपॉझिटरी असं म्हटलं जातं. आणि डिमटेरियलायझेशनच्या विरुद्ध रिमटेरियलायझेशन, ज्यांना डिमॅटमध्ये नको असेल त्यांचे इलेक्ट्रॉनिक मोडमधले कॅन्सल करून ते कागदपत्र मटेरियल स्वरूपात त्यांना प्रतिभूती दिल्या जातात. त्यानंतर फंगिबिलिटी म्हणजे डिपॉझिटरी मधील भाग चलनी नोटा या फंगिबल असतात. एकाच मूल्याच्या 2 नोटांमध्ये भिन्नता असते. म्हणजे डिपॉझिटरी मधील भाग हे फंगिबल असतात किंवा असू शकत नाहीत. कंपनीने वाटप केलेले समान प्रकारच्या समान मूल्याच्या प्रतिभूती या समान असतात. त्यांची मालकी कोणाकडेही असली तरी डिमॅट स्वरूपातील प्रतिभूतींची अदलाबदल करता येणाऱ्या एक दुसऱ्याला पर्यायी असतात आणि त्या एक दुसऱ्यापासून भिन्न असतात. भाग फंगिबल असतात म्हणजे किंवा असू शकत नाही. त्यानंतर प्रत्येक प्रतिभूतीला ISIN हा मार्क असतो. प्रतिभूतीचा हा सांकेतिक क्रमांक असतो ज्याने विशिष्ट प्रतिभूती ओळखल्या जातात. त्यानंतर अशा प्रकारे प्रत्येक प्रतिभूतीसाठी ISIN हा नंबर त्याला दिलेला असतो. तर अशा स्वरूपातील हे भाग असतात. तर आपलं हे डिपॉझिटरीचं प्रकरण अशा पद्धतीनं आपण संपवलेलं आहे. ठीक आहे. यानंतर आपण पुढील दुसऱ्या चॅप्टरचा आपण अभ्यास करणार आहोत.